नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत रंजक, रहस्यमयी आणि तितक्याच दुर्लक्षित अशा एका जगाची सफर करणार आहोत. नक्कीच. अनेकदा आपण पाहतो की सुट्टीत एखाद्या प्रसिद्ध जंगलात सफारीला जाण्याचं नियोजन केलं जातं. पहाटे लवकर उठून त्या उघड्या जीपमध्ये हातात कॅमेरा घेऊन हो, हातात कॅमेरा घेऊन तासनतास आपण जंगलातील धुळीच्या वाटांवरून प्रवास करतो. आणि त्यावेळी आपली नजर फक्त एकाच गोष्टीचा शोध घेत असते. वाघ किंवा बिबट्या. अगदी बरोबर. वाघ, बिबट्या किंवा एखादा मोठा वन्य प्राणी. पण बऱ्याचदा असं होतं की संपूर्ण दिवस जंगलात फिरूनही, रखरखत्या उन्हात डोळे ताणूनही एकही प्राणी प्रत्यक्ष दिसत नाही. हे खूप जणांसोबत होतं. आणि मग साहजिकच एक मोठी निराशा पदरी पडते. जंगल सफारी वाया गेली असा समज करून घेऊन अनेक जण नाराज होऊन परत येतात. पण आजच्या आपल्या स्रोतांचा आणि अभ्यासाचा आधार घेतला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. खरंय. प्राणी प्रत्यक्ष डोळ्यानं दिसले नाहीत तरी त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा या संपूर्ण जंगलात सर्वत्र विखुरलेल्या असतात. गरज असते ती फक्त एक वेगळी दृष्टी असण्याची. आज आपण याच खाणाखुणांचा वेध घेणार आहोत आणि जंगलाची एक वेगळीच भाषा समजून घेणार आहोत. हा गैरसमज दूर करणं खरोखरच खूप गरजेचं आहे. म्हणजे ही निराशा टाळायची असेल तर आपल्याला अरण्य लिपी म्हणजे नक्की काय हे समजून घ्यावं लागेल. अरण्य लिपी? हो. अरण्य लिपी म्हणजेच जंगलाची स्वतःची अशी एक भाषा, जिला आपण इंग्रजीत फॉरेस्ट स्क्रिप्ट म्हणू शकतो. अच्छा. आपण जसजसे जंगलात प्रवेश करतो तसतसे वन्यजीव त्यांच्या ठरलेल्या पाऊलवाटांवरून ये-जा करत असतात. आणि या पाऊलवाट्या, तिथली माती, तिथले पाणवठे हा खऱ्या अर्थाने एक खुला ग्रंथ असतो. म्हणजे प्राण्यांच्या पावलांचे ठसे? अगदी. या ग्रंथावर प्राण्यांच्या पावलांचे ठसे, ज्याला आपण पगमार्क्स म्हणतो, ते अगदी स्पष्टपणे उमटलेले असतात. विशेषतः सकाळी जेव्हा जमिनीवर दव असतं आणि माती रात्रभराच्या थंडीमुळे मऊ झालेली असते ना, तेव्हा या धुळीत प्राण्यांचे ताजे ठसे अत्यंत सुस्पष्ट दिसतात. हे ठसे म्हणजे जणू काही त्या प्राण्याची या जंगलातील हजेरी दर्शवणारी स्वाक्षरीच असते. क्या बात आहे, स्वाक्षरी. हो. आणि जसजसा दिवस पुढे सरकतो, हवेतील उष्णता वाढते, वारे वाहू लागतात आणि इतर प्राण्यांची वर्दळ सुरू होते, तसतसे हे ठसे हळूहळू पुसट होत जातात. म्हणजे ते ताजे राहत नाहीत. बरोबर. त्यामुळेच पाणवठ्यावर किंवा मऊ मातीत उमटलेले हे ताजे ठसे जर आपण वाचायला शिकलो तर आपल्याला एखाद्या गुप्तहेरासारखी माहिती मिळते. बापरे, गुप्तहेर? हो ना. कोणता प्राणी येथून गेला, तो किती वेळापूर्वी इथे आला होता आणि तो कोणत्या दिशेने गेला, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही माती स्वतःहून देत असते. हे खरोखरच एखाद्या फॉरेन्सिक तपासासारखं आहे. मातीवर उमटलेला प्रत्येक ठसा एक कथा सांगत असतो. तर आपण या अरण्य लिपीतील सर्वात आकर्षक आणि रुबाबदार पानापासून सुरुवात करूया. वाघ. हो, साहजिकच. वाघ. जंगलातील या सर्वोच्च शिकारी प्राण्यांबद्दल स्रोतांमध्ये अनेक रंजक गोष्टी नमूद केल्या आहेत. मला नेहमी एक कुतूहल वाटतं की वाघ जेव्हा जंगलातून चालतो तेव्हा त्याचा अजिबात आवाज कसा येत नाही. चला तर मग हे समजून घेऊया की हा आवाज का येत नाही. वाघ हा अत्यंत चतुर शिकारी आहे. चालताना आपल्या पावलांचा जराही आवाज होऊ नये यासाठी तो जंगलात पडलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यातून चालणं जाणीवपूर्वक टाळतो. अच्छा, म्हणजे तो मुद्दाम ती जागा टाळतो. हो, कारण पालापाचोळ्याचा आवाज त्याच्या भक्ष्याला सावध करू शकतो आणि म्हणूनच तो स्वतःचे मार्ग अतिशय विचारपूर्वक निवडतो. मग तो चालतो कुठून? पालापाचोळ्याऐवजी वाघ माणसांनी किंवा इतर प्राण्यांनी तयार केलेल्या पाऊलवाटा, नदी किंवा नाल्यांचे कोरडे पात्र आणि मऊ वाळूतून चालणं पसंत करतो. या मऊ पृष्ठभागावर चालल्यामुळे त्याच्या पावलांचा आवाज पूर्णपणे शोषला जातो. त्यामुळेच जेव्हा आपण नदी-नाल्यांच्या पात्रात किंवा ओल्या वाळूत पाहतो तेव्हा तिथे वाघाचे ठसे हमखास आढळतात. म्हणजे वाघाला न पाहताही त्याच्या अदृश्य अस्तित्वाची ती पहिली जाणीव असते. अगदी बरोबर. या पावलांच्या ठशांच्या रचनेबद्दलही स्रोतांमध्ये अत्यंत सूक्ष्म आणि वैज्ञानिक विश्लेषण दिलं आहे. वाघाच्या पंजाची रचना खूप विशिष्ट असते ना? हो, खूपच विशिष्ट. वाघाच्या पायाचा अंगठा हा पंजाच्या वरच्या बाजूला असतो. वरच्या बाजूला? हो. त्यामुळे जेव्हा वाघ मातीवरून चालतो तेव्हा त्याच्या अंगठ्याचा ठसा जमिनीत उमटतच नाही. अरे वा. मातीत फक्त त्याचा तळवा आणि उरलेल्या 4 बोटांचाच ठसा उमटलेला दिसतो.
म्हणजे 5 बोटं असली तरी ठसा फक्त 4च बोटांचा दिसतो. बरोबर. आणि त्यातही एक अत्यंत अचूक बारकावा असा की त्याच्या करंगळीकडून तिसरं बोट हे आकाराने सर्वात मोठं असतं. अच्छा, करंगळीकडून तिसरं बोट. हो, या रचनेमुळे वाघाचा ठसा इतर कोणत्याही प्राण्यापासून सहज वेगळा ओळखता येतो. हे निरीक्षण अतिशय अचूक आहे. मी असंही वाचलंय की याच अद्वितीय रचनेचा वापर वनविभाग व्याघ्र गणनेसाठी करत आले आहे. हो, अगदी बरोबर. व्याघ्र गणनेची जुनी आणि पारंपरिक पद्धत पूर्णपणे या पावलांच्या ठशांवरच आधारित होती. पण या गणनेच्या प्रक्रियेत एक अत्यंत तांत्रिक आणि रंजक पद्धत वापरली जाते. जेव्हा वाघाच्या पावलांचे ठसे गणनेसाठी मोजले जातात तेव्हा नेहमी फक्त मागच्या पायांचे ठसे घेतले जातात. पुढच्या पायांचे ठसे मोजणीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. नाही, ते धरलेच जात नाहीत. आणि यामागील वैज्ञानिक कारण वाघाच्या चालण्याच्या विशिष्ट पद्धतीत लपलेलं आहे हे समजून घेणं अधिक उद्बोधक आहे. हो, म्हणजे वाघ किंवा बिबट्या जेव्हा चालतात तेव्हा ते आपला मागचा पाय अगदी अचूकपणे पुढच्या पायाने निर्माण केलेल्या ठशावरच टाकतात. अगदी तसंच. यामुळे पुढच्या पावलाचा ठसा आपोआप पुसला जातो किंवा त्यावर मागचा ठसा ओव्हरलॅप होतो. बरोबर. जंगलातून अत्यंत शांतपणे आणि लक्षवेधी न होता चालण्यासाठी निसर्गाने दिलेली ही एक देणगीच आहे. म्हणूनच अचूक मोजणीसाठी वनविभागाचे अधिकारी फक्त मागच्या पायांच्या ठशांचे मोजमाप घेतात. कारण तेच ठसे मातीत सर्वात स्पष्ट आणि ताजे राहिलेले असतात. हो, आणि या तंत्राचा आणखी एक फायदा म्हणजे या ठशांवरून वाघाचे लिंगही ओळखता येते. बापरे, फक्त ठशावरून नर की मादी हे कसं ओळखणार? ही एक अत्यंत सोपी भूमितीय पद्धत आहे. समजा जंगलात एखाद्या वाघाचा ठसा दिसला तर नर वाघ आणि मादी वाघ या दोघांचेही पुढचे पाय आकाराने चौकोनीच असतात, पण खरा फरक त्यांच्या मागच्या पायांच्या तळव्यात असतो. मागच्या तळव्यात? हो, वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा हा आयताकृती असतो, म्हणजेच त्याची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा जास्त असते. अच्छा. याउलट नर वाघाच्या मागच्या पायाचा तळवा हा पूर्णपणे चौकोनी असतो. म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी अगदी समान असते. अगदी अचूक. हे भूमितीय प्रमाण खरोखरच निसर्गाची अचूकता दर्शवतं. लांबी आणि रुंदी समान असेल तर तो नर वाघ आणि लांबी रुंदीपेक्षा जास्त असेल तर ती मादी. हो, आणि यातूनच प्राण्यांच्या सामाजिक वर्तणुकीचाही अभ्यास करता येतो. समजा नर आणि मादीचे ठसे जर एकदम जवळजवळ आणि एकाच दिशेने जाणारे दिसले तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की ते दोघंही एकत्रच प्रवास करत होते किंवा त्या विशिष्ट वेळी तिथे सोबत होते. प्रत्यक्ष प्राण्यांना न पाहताही त्यांच्या जीवनशैलीचा आणि त्यांच्यातील आंतरक्रियेचा पूर्ण अंदाज आपल्याला या अरण्यलिपीवरून लावता येतो. हीच तर या अरण्यलिपीची खरी ताकद आहे. वाघ आणि बिबट्यांच्या पावलांचे ठसे हे या लिपीतील सर्वात ठळक अक्षरे असली तरी जंगलात फक्त हे मोठे शिकारीच नसतात ना. हो, इतरही प्राणी असतातच. तिथे इतरही अनेक प्राणी असतात आणि प्रत्येकाची मातीवर उमटणारी ओळख ही पूर्णपणे वेगळी असते. विशेषतः ज्या प्राण्यांना नख्या किंवा खूर असतात त्यांच्या ठशांचे वैविध्य हे अरण्यलिपीचे एक अत्यंत माहितीपूर्ण पान आहे. फक्त वाघच नाही तर इतर प्राण्यांचे ठसे कसे ओळखायचे हा प्रश्न पडतोच. हो ना. नख्या असलेल्या प्राण्यांचा विचार केला तर मार्जार कुळातील प्राणी म्हणजे वाघ किंवा बिबट्या चालताना त्यांच्या नख्या आत ओढून घेतात. हो, जसं मांजराचं असतं. बरोबर. त्यामुळे त्यांच्या ठशात नख्या दिसत नाहीत. पण इतर काही शिकारी प्राणी असे आहेत ज्यांच्या नख्या नेहमी बाहेर आलेल्या असतात. हो, त्यांच्या पावलांच्या ठशांमध्ये बोटांसोबत नख्याही स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. उदाहरणार्थ तरस. हो, तरस. तरसाचा ठसा साधारणपणे 3 इंच लांब असतो आणि त्यात नख्यांची टोके स्पष्ट दिसतात. त्यानंतर रानकुत्र्याचा ठसाही अत्यंत सुबक असतो. तो कसा दिसतो? त्यांच्या पंजाचा तळवा, 4 बोटे आणि त्यांच्या नख्या मातीत अगदी स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. त्यांच्या 4ही बोटांमध्ये आणि तळवा व बोटे यांच्यामध्ये एक विशिष्ट अंतर असतं. म्हणजे जे त्यांना पाळीव कुत्र्यांपासून वेगळं ओळखण्यास मदत करतं. अगदी बरोबर. पण या सर्व नख्या असलेल्या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा ठसा कोणाचा असेल? कोणाचा? तर तो अस्वलाचा असतो. अस्वलाचा? हो, अस्वलाच्या पायाचा ठसा पाहिल्यावर क्षणाचाही विचार न करता कोणाचाही गैरसमज होऊ शकतो. कारण तो हुबेहूब एखाद्या माणसाच्या पायाच्या ठशासारखाच दिसतो. बापरे. त्याची रचना मानवी पावलाच्या रचनेशी खूप मिळती-जुळती असते. फरक फक्त एवढाच असतो की माणसाच्या पायात नख्या दिसत नाहीत, पण अस्वलाच्या ठशामध्ये बोटांसोबत 5 लांब आणि तीक्ष्ण नख्या मातीत खोलवर रुतलेल्या स्पष्ट दिसतात. म्हणजे एखाद्या निर्जन आणि घनदाट जंगलात अचानक माणसासारखा ठसा आणि त्याला 5 मोठ्या नख्या.
दृश्य तो अनुभव अतिशय थरारक असू शकतो. तो अनुभव नक्कीच अंगावर काटा आणणारा असू शकतो. शिकारी प्राण्यांच्या या ठशानंतर आपण जंगलातील शाकाहारी प्राण्यांकडे, विशेषतः खूर असलेल्या प्राण्यांकडे वळूया. हो, पाणवठ्याच्या जवळ जिथे माती ओली असते तिथे या खूर असलेल्या प्राण्यांचे ठसे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. यात सर्वात प्रामुख्याने दिसणारा आणि आकाराने सर्वात मोठा ठसा असतो तो गव्याचा. गवा हा जंगलातील अत्यंत धिप्पाड आणि ताकदवान प्राणी आहे ना. हो, खूपच मोठा. त्याच्या खुराचा ठसा खूप मोठा असतो, साधारणपणे 6 इंच भरतो. तो अगदी आपल्या पाळीव गुरांच्या म्हणजे गाई म्हशींच्या खुरांसारखाच दिसतो. हां, फक्त आकाराने तो अनेक पटींनी मोठा आणि अधिक खोलवर रुतलेला असतो. आणि हरणांचे ठसे कसे असतात? गव्याच्या या विशाल ठशांच्या अगदी उलट हरणांच्या खुरांचे ठसे असतात. हरणांच्या खुरांचे ठसे तुलनेने खूप लहान असतात. ते मातीत उमटताना 2 अर्धवर्तुळाकार भागांसारखे एकमेकांच्या शेजारी उमटलेले दिसतात. अच्छा, 2 अर्धवर्तुळ. हो, भारतीय जंगलामध्ये सांबर, बाराशिंगा, चिंकारा आणि काळवीट असे हरणांचे अनेक प्रकार आढळतात. या सर्वांच्या खुरांचे ठसे त्यांच्या आकारमानानुसार आणि वजनानुसार कमी जास्त होत असतात. यात भेकर नावाचे जे लहान हरिण असते, ज्याला इंग्रजीत आपण बार्किंग डिअर म्हणतो, हो, बार्किंग डिअर, त्याच्या खुराचा ठसा तर जेमतेम 1 ते 6 इंच एवढाच असतो. म्हणजे एकाच जंगलात 6 इंचाच्या विशाल गव्यापासून ते 1 इंचाच्या नाजूक भेकरापर्यंत प्रत्येक प्राण्याची एक वेगळी मुद्रा या मातीवर उमटलेली असते. हो, पण मला एक प्रश्न असा पडतो की या ठशांवरून फक्त प्राणीच नाही तर तो काय करत होता हेही समजतं का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हो, हे ठसे प्राण्याच्या हालचालींचा वेग आणि त्याची त्यावेळची कृती याबद्दलही खूप अचूक माहिती देतात. कसं काय? आपण मगाशी वाघाच्या चालण्याबद्दल पाहिलं की शांतपणे चालताना मागचा पाय पुढच्या ठशावर पडतो आणि एकच ठसा दिसतो. हो, याचा अर्थ तो प्राणी अत्यंत संथ आणि सावध गतीने पुढे सरकत होता. पण जर जमिनीवर असे ठसे दिसले जिथे पुढचे आणि मागचे दोन्ही ठसे वेगळे, स्पष्ट आणि एकमेकांपासून दूर अंतरावर पडले आहेत, म्हणजे तो पळत होता. अगदी बरोबर, तो प्राणी वेगाने पळत होता हे निश्चित समजून येतं. पळताना प्राण्याचे 4ही पाय वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीवर पडतात आणि त्यांच्या शरीराचे वजन पुढे झेपावत असते. या ठशांमधील अंतर मोजून आणि ठशांची जमिनीवरील खोली तपासून त्या प्राण्याच्या पळण्याचा वेग किती होता हे गणिताच्या आधारे मांडता येते. कमाल आहे. म्हणजे जर एखादा हरिण आपला जीव वाचवण्यासाठी पळत असेल तर त्याच्या पावलांमधील अंतर अचानक वाढलेलं दिसेल आणि खुराचा पुढचा भाग मातीत अधिक खोलवर रुतलेला असेल. यावरून त्या ठिकाणी काही वेळापूर्वी पार पडलेल्या एका थरारक शिकारीच्या पाठलागाची पूर्ण कथा मातीत वाचता येते. हो, अगदी तसंच. जमिनीवरील हे ठसे जसे हालचालींची नोंद ठेवतात तसेच प्राण्यांच्या आहाराची आणि शिकारीची नोंद ठेवणारा आणखी एक महत्वाचा घटक अरण्यलिपीत आहे. विष्ठा. हो, प्राण्यांची विष्ठा, ज्याला आपण स्कॅट म्हणतो, ती अरण्यलिपीतील एक अत्यंत माहितीपूर्ण गोष्ट मानली जाते. हो, काही प्राणी एका ठराविक ठिकाणीच विष्ठा टाकतात, ज्याचा वापर ते स्वतःचं क्षेत्र किंवा टेरिटरी मार्क करण्यासाठी करतात. बरोबर. विष्ठेचा आकार आणि रंग यावरून तो शाकाहारी प्राणी आहे की मांसाहारी हे चटकन ओळखता येतं. पण याहून सर्वात महत्वाची माहिती मिळते ती मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेतून मिळणाऱ्या पुराव्यांवरून. मांसाहारी प्राणी जसे की वाघ, बिबट्या किंवा रानकुत्रे जेव्हा शिकार करतात तेव्हा ते भक्ष्याचे मांस खातात. पण या प्रक्रियेत शिकारी प्राण्यांचे केस, नखे आणि लहान हाडेही त्यांच्या पोटात जातात, जे पचत नाही. बरोबर. प्राण्यांची पचनसंस्था हे कठीण भाग पचवू शकत नाही, त्यामुळे हे न पचलेले भाग त्यांच्या विष्ठेतून तसेच बाहेर पडतात. अच्छा. या विष्ठेचे जर काळजीपूर्वक वैज्ञानिक निरीक्षण केले तर त्या शिकारी प्राण्याने नुकतीच कोणती शिकार केली होती, ते सांबर होतं, रानडुक्कर होतं की एखादं लहान हरिण, हे अत्यंत अचूकपणे ओळखता येते. हां, खऱ्या अर्थाने निसर्गाचा आपला असा एक फॉरेन्सिक पुरावा असतो जो अन्न साखळीचं स्पष्ट चित्र उभं करतो. केवळ जमिनीवर उमटलेले पावलांचे ठसे आणि विष्ठा यावरून जंगलातील घडामोडींची एक संपूर्ण आणि सविस्तर कथा तयार होते. पण अरण्यलिपीची व्याप्ती फक्त जमिनीपुरती मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. जंगलात फक्त जमिनीवरच लक्ष ठेवून चालत नाही, कारण हवेतही अनेक इशारे आणि संदेश सतत फिरत असतात. आवाजाची एक वेगळीच भाषा संपूर्ण जंगलाला जोडण्याचं काम करत असते. अगदी तंतोतंत. अरण्यलिपी म्हणजे केवळ दृष्टीचा खेळ नाही, तर तो अत्यंत सजगपणे ऐकण्याचाही अनुभव आहे. म्हणजे कानही उघडे ठेवायला हवेत. हो,
जंगलात फिरताना कानावर पडणारा प्रत्येक आवाज हा अर्थपूर्ण असतो. जेव्हा जंगलात वाघ किंवा बिबट्यासारखा एखादा हिंस्र प्राणी दबक्या पावलांनी शिकार शोधत फिरत असतो, तेव्हा जमिनीवर त्याचे ठसे उमटत असले तरी त्याची चाहूल वर झाडांवर आणि उंच गवतात असणाऱ्या पक्ष्यांना सर्वात आधी लागते. अच्छा. अशा वेळी उंच गवतातून किंवा झाडांवरून पक्षी अचानक अत्यंत कर्कश आणि विशिष्ट आवाज करत हवेत उडतात. हा अचानक झालेला आवाज म्हणजे जंगलातील धोक्याची पहिली घंटा असते. शिकारी जवळ येत असल्याची जाणीव झाल्यानंतर जंगलातील वातावरण कसं अचानक बदलतं हे अनेक अभ्यासकांनी नमूद केलं आहे. हो, जेव्हा वाघ किंवा बिबट्या जवळ येतो तेव्हा झाडांवर बसलेली लंगूर माकडे अत्यंत जोराने आणि विशिष्ट लयीत ओरडू लागतात. हो. त्यांचा हा आवाज जंगलात खूप दूरवर ऐकू जातो. आणि फक्त पक्षी किंवा माकडेच नाही, तर ज्यांची शिकार होण्याची सर्वाधिक शक्यता असते असे प्राणी जसे की हरिण, सांबर आणि काळवीट हे सुद्धा धोक्याची जाणीव होताच एका विशिष्ट आणि मोठ्या आवाजात ओरडतात. यालाच आपण अरण्यलिपीत अलार्म कॉल्स म्हणतो. अलार्म कॉल्स. हो, हे अलार्म कॉल्स जंगलातील एक अत्यंत विकसित अशी संवाद यंत्रणा आहे. या एका प्राण्याच्या आवाजामुळे संपूर्ण जंगलातील इतर प्राण्यांना पूर्वसूचना मिळते की मृत्यू त्यांच्या अगदी जवळ दबा धरून बसला आहे. बापरे. वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे अलार्म कॉल्स देतात. सांभाराचा आवाज हा अत्यंत खोल आणि धोक्याची तीव्रता दर्शवणारा असतो. आणि हरणांचा? चितळ किंवा हरणांचा आवाज अधिक तीक्ष्ण असतो. हे आवाज ऐकणे, ते कोणत्या प्राण्याचे आहेत हे ओळखणे आणि त्यातून शिकारी प्राण्याचा नक्की स्थानाचा आणि परिस्थितीचा अंदाज लावणे हा जंगल वाचनाचा सर्वात प्रगल्भ आणि थरारक अनुभव असतो. आणि या आवाजांमुळेच अनेकदा वाघाची शिकार फसते आणि भक्ष्याला निसटण्याची संधी मिळते. हो, अगदी खरंय. या आजच्या सखोल चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जंगलात जर आपण आपले डोळे, कान आणि नाक पूर्णपणे उघडे ठेवले तर हे जंगल कधीच मुकं किंवा निर्जीव वाटत नाही. नाहीच वाटत. जंगल वाचनाचा हा छंद माणसाला निसर्गाशी अत्यंत सहजतेने एकरूप करतो. जेव्हा आपण प्राण्यांचे आवाज ओळखायला लागतो, त्यांच्या पावलांचे ठसे वाचायला लागतो, तेव्हा तिथला ओढा, नदीकाठ, डोंगरदऱ्या आणि झाडेझुडपे यांची आपली एक अतूट जवळीक निर्माण होते. नक्कीच. मग जंगल सफारीत एखादा वाघ दिसला नाही तरी ती सफारी कधीच कंटाळवाणी वाटत नाही, कारण तिथे पावलोपावली या अरण्यलिपीची नवनवीन रहस्य उलगडत असतात. आणि माहितीये का, या सर्व माहितीचा आणि निरीक्षण कौशल्याचा उपयोग केवळ जंगलातच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही खूप प्रभावीपणे करता येतो. तो कसा काय? श्रोत्यामध्ये काही अत्यंत साध्या पण महत्त्वाच्या उपक्रमांचा संदर्भ दिलाय. आपण आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या पाळीव प्राण्यांचे, पक्ष्यांचे निरीक्षण करू शकतो. मांजराच्या पावलांचा आवाज का येत नाही किंवा कुत्र्यांचे ठसे कसे दिसतात हे आपण अगदी सहज पाहू शकतो. यातून आपली आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याची आणि निरीक्षण करण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढते. बरोबर. एवढंच नाही तर आपण माणसांच्या ठशांचाही विचार करू शकतो. माणसांचे ठसे? हो, जसे वाघांच्या पावलांचे ठसे अद्वितीय असतात आणि त्यावरून त्यांची ओळख पटते, तसेच माणसांच्या हाताच्या बोटांचे ठसेही जगात कोणाशी जुळत नाहीत. हो, फिंगरप्रिंट्स. निसर्गाचा हा अद्वितीयतेचा नियम सर्वांना समान लागू होतो. म्हणूनच तर अनेक दशकांपासून निरक्षर व्यक्तीची सही म्हणून अंगठाचा ठसा वापरला जातो. आणि आजच्या या आधुनिक काळात साक्षर व्यक्तींची आणि नागरिकांची अत्यंत सुरक्षित ओळख पटवण्यासाठीही बायोमेट्रिक मशीनवर याच बोटांच्या ठशांचा वापर केला जातो. अगदी बरोबर. निसर्गाने सर्वांनाच स्वतःची अशी एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख दिली आहे, मग तो जंगलातला वाघ असो वा शहरातला माणूस. निसर्गाचे हे नियम अत्यंत पारदर्शक आणि सर्वसमावेशक आहेत. हो, नक्कीच. आपण आजच्या या माहितीचा वेध घेणाऱ्या सत्राच्या अगदी शेवटी आलो आहोत. आज आपण अत्यंत सविस्तरपणे पाहिलं की जंगलातील वन्यजीव त्यांच्या नकळतही निसर्गाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाची इतकी अचूक, सुस्पष्ट आणि सुंदर लिपी सोडून जातात, जे निसर्गाचा समतोल आणि इतिहास दर्शवते. पण आजची ही चर्चा संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे. कोणता विचार? आपण माणसं या पृथ्वीवर वावरताना आपल्या अस्तित्वाची कोणती लिपी किंवा कोणते ठसे भविष्यासाठी मागे सोडून जात आहोत? आधुनिकतेच्या नावाखाली आपण जे कार्बन फुटप्रिंट्स निर्माण करत आहोत
जो प्लॅस्टिकचा कचरा किंवा जे प्रदूषण मागे ठेवत आहोत ते ठसे निसर्गाला भविष्यात वाचता येतील का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की माणसाने मागे सोडलेल्या या विनाशकारी ठशांमुळे निसर्गाची ही सुंदर आणि लाखो वर्षांची अरण्य लिपी कायमची पुसली जाईल? हा विचार नक्की करा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. निसर्ग आणि विज्ञानाच्या अशाच नवनवीन रंजक आणि माहितीपूर्ण विषयांचा शोध घेण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. धन्यवाद.